जळगावमधल्या चोपडा तहसील कार्यालयात राष्ट्रीय ग्राहक दिवस साजरा करण्यात आला। यावेळी तहसीलदार भाऊसाहेब थोरात, तालुका कृषी अधिकारी दीपक साळुंके यांच्यासह ग्राहक संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते। येणारा ग्राहक दिन महाविद्यालयीन विद्यार्थ्यांमध्ये साजरा करू, जेणेकरून महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना ग्राहकांचे अधिकार, त्यांचे कार्य या संदर्भात माहिती होईल। प्रशासकीय व्यवस्था आणि चळवळीचे कार्यकर्ते या सर्वांनी सामूहिक प्रयत्न करूया आणि ग्राहक चळवळीला अधिक उभारी देऊया, असं मत तहसीलदार भाऊसाहेब थोरात यांनी व्यक्त केलं। पाहूयात। आज दिनांक 24 डिसेंबर 2025 रोजी तालुका प्रशासन आणि ग्राहक चळवळीतील सर्व संघटना यांच्या वतीनं तालुकास्तरीय ग्राहक दिनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता। यावेळी प्रमुख पदाधिकारी आणि तालुकास्तरीय सर्व प्रमुख आणि ग्राहक देखील उपस्थित होते। ग्राहकांनी आपल्या हक्कांच्या संदर्भात जागरूक राहावं आणि त्यासाठी जागरूकता निर्माण करण्यासाठी मोठ्या चळवळीची आवश्यकता असल्याचे सर्वांनी एकामध्ये नमूद केले आणि ह्या दृष्टिकोनातून भविष्यामध्ये शाळा, महाविद्यालय किंवा सर्वसामान्य ग्राहक, बाजारपेठा या ठिकाणी देखील आम्ही प्रचार आणि प्रसार देखील मोठ्या प्रमाणात करणार आहोत। आपल्या माध्यमातून ग्राहकांना असं आवाहन करतो की महसूल, पुरवठा, कृषी, अगदी सर्वसामान्य जे काही सेवा असतील, किरकोळ, स्टेशनरी, कटलरीपासून तर ते मोठ्या मोबाईल आणि वाहनांपर्यंत अशा काही जर काही तक्रारी आपल्या ग्राहकाच्या असतील तर त्यांनी आपल्या जे काही जवळचे काही चळवळीचे पदाधिकारी त्यांच्याकडे किंवा तहसील कार्यालयामध्ये संपर्क साधावा, जेणेकरून आपल्या तक्रारीचा या ठिकाणी योग्य तो चौकशी करून त्यावर निर्णय घेण्यात येईल। जागतिक ग्राहक दिन राहील तेव्हा मात्र आपण इथे एखाद्या कॉलेजमध्ये जिथे मुलं समंजस आहे, डिग्रीचे आहे किंवा त्याच्याकडे पीची मुलं तरी आपण कार्यक्रम घेऊया आणि किंवा त्या मुलांना आपण काम ते शहाणा करून सोडूया, जेणेकरून तुम्हाला ते तुमचं काम करून होईल, तुम्हाला प्रचार त्या ठिकाणी कमी करावं लागेल अशा ठिकाणी मी सगळं येतो। आज या निमित्तानं जाणीवपूर्वक आपण काही कार्यालयाचे अधिकारी देखील बोलले, इथे MSCBचे आहेत, इरिगेशनचे आहेत, कृषी आहेत, पंचायत समिती आहेत, ते देखील वेगवेगळ्या प्रकारच्या ग्राहकांच्या सेवांसाठी नियंत्रण आणि त्याच्याकडे ठेवतात। त्याला देखील आम्हाला थोडी जाणीव होईल की फक्त पुरवठा विभाग, तहसीलदार किंवा ग्राहक मंच किंवा ग्राहक चळवळ यांचा संबंध सगळं एक संपूर्ण काय म्हणतात प्रशासकीय व्यवस्था आणि समाजाची जी काही व्यवस्था आहे, NGO किंवा जे काही चळवळीचे कार्यकर्ते या सगळ्यांचं या ठिकाणी ते काम आहे। त्यामुळे आपण सगळ्यांनी एक सामूहिक प्रयत्न करूया आणि ग्राहक चळवळीला अधिक उभारी त्या ठिकाणी देऊया।